महत्त्वाची बातमी आहे। डोंबिवलीतून थेट प्रक्षेपण एका कार्यक्रमाचं आपण बघणार आहोत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत। पक्ष प्रवेश मनसेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेमध्ये करत आहेत। शिवबंधन आज मुख्यमंत्र्यांकडून बांधून घेत आहेत। डोंबिवलीमध्ये मनसेला पडणारा मोठा खिंडार आपण बघतोय। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तसंच डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम शिवसेनेच्या वाटेवर आहेत। उद्धव ठाकरेंकडून ते शिवबंधन बांधून घेत आहेत। तो सोहळा आता सुरू आहे। छोटेखानी सोहळा आहे पण गर्दी थोडी दिसते आहे। डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहिलेले आहेत। अर्जुन पाटील, सागर जेधे, दीपक भोसले शिवसेनेत प्रवेश करत आहेत। वर्षा या शासकीय निवासस्थानी ही स्थानावरची ही दृश्य दिसत आहेत। डोंबिवलीचे पदाधिकारी मनसेचे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आणि ही दृश्य आपल्याला दिसतंय ती वर्षा निवासस्थानावरची। म्हणजे पक्षप्रवेश मुंबईमध्ये होतो आहे पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी। डोंबिवलीमध्ये मनसेला खिंडार पडलेला आहे। मनसेचे काही नेते कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतायत। आता प्रतिक्रिया। आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतात, काय नेमकं कारण आहे? गेल्या वर्षभरापासून माननीय मुख्यमंत्री उद्धव काम बघतोय आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारं नेतृत्व त्याला आम्ही म्हणजे प्रेरित झालो। त्याचबरोबर आमच्या कल्याण डोंबिवली स्थानिक खासदार साहेब यांनी जे आता जो कामाचा धडाका लावलेला आहे, उदाहरणार्थ पत्री पूलमध्ये एवढी ज्यांनी मेहनत, एक विरोधी पक्ष म्हणून मी बघत होतो की त्या खरोखर एक खासदार मेहनत घेत आहे डोंबिवली आणि कल्याणला सुधारवण्यासाठी। तर या गोष्टी सगळ्या या जमेच्या बाजू बघून मी या पक्षात सहभागी झालो। स्थानिक शिंदे साहेबांचं नेतृत्व त्यांनी तुम्हाला आहे एवढ्या मोठ्या संख्येने आला। महापालिका निवडणुका आहेत, काय सांगाल की तुमच्या पक्ष तो आदेश पक्ष देईल, पक्षप्रमुख आणि पक्ष देईल तो आदेश। पक्ष प्रवेश आज शिवसेनेत झालेला आहे। महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत, आपण काय प्रतिक्रिया देऊ? मला वाटतं राजेश बोलले ते पुरेसं बोलकं आहे। सगळ्यांचं मत, सगळ्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। साहजिकच आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत। शिवसेनेची ताकद ही कल्याण डोंबिवलीमध्ये आहेच, ती आता अधिक वाढते आहे। अनेक जण महाराष्ट्रात सुद्धा आणि जसं तुम्ही पाहिलं की कल्याण डोंबिवली असेल आणि इतरत्र सर्व ठिकाणी शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र येत आहेत। त्या सगळ्यांचं स्वागत आणि त्यांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण वाव या सर्व तरुणांना दिला जाईल। आशा आणि अपेक्षांचा मुद्दा तुम्ही घेतलात तर आज देशाचं बजेट जाहीर झालेलं आहे। महाराष्ट्राच्या अपेक्षा किंवा त्याच्यावरती काही मोठं दिलासा दिला नाही। हे तुम्ही जे बोलतात ह्याच महाराष्ट्राच्या भावना आहेत। मी अजूनही असं म्हणेन की आले म्हणून पटकन काहीतरी बोलावं असं मी काही बोलणार नाही। थोडासा अवधी घेऊन मी व्यवस्थित बोलेन। मात्र साधारणतः जे काही कानावर येते त्यानुसार बजेट देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नको। कारण हा देशाचा अर्थसंकल्प आहे, निवडणुकांचा नाही। काही राज्यांमध्ये देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देतं। म्हणूनच माझं मत असं आहे की आता घाईघाईने काही बोलणं योग्य ठरणार नाही। अजून थोडीशी माहिती येऊ द्या, त्याचा सगळा एक सारांश घेतल्यानंतर मला वाटायचं ते मी विस्ताराने बोलायचं ते वाटेल। ठीक आहे, लांब जा मुंबईमधली वर्षा या निवासस्थानावरची ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। काही असेही पदाधिकारी आहेत जे आधी शिवसेनेत होते पण त्यांनी पुन्हा एकदा मनसेमध्ये जाऊन पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, असेही काही आहेत। आणि राजेश कदमांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि दिवसभरातल्या लक्षवेधी विषयाकडे येऊया। अर्थातच अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला। त्यातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या। या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राकरता तिप्पट तरतूद करण्यात आलेली आहे। 2,23,846 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तसंच कोरोना लसीकरणासाठी देखील 35,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पामध्ये देशातील शेतकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। सरकार हे शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या। महाराष्ट्रासाठीही अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्या आहेत। नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटी तर नागपूर मेट्रोसाठी 5,976 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 75 पेक्षा जास्त वय असलेल्या IT रिटर्न पासून मुक्ती देण्यात आलेली आहे। 75 वय ज्यांचं आहे किंवा 75 पेक्षा जास्त वय असलेल्यांना ही सूट आहे। सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा या बजेटमध्ये दिला गेलेला दिसत नाही। टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलेलं आहे। भारत के आत्मविश्वास को उजागर करने वाला है और साथ ही दुनिया में एक नया आत्मविश्वास भरने वाला है। आज के बजट में आत्मनिर्भरता का विजन भी है और हर नागरिक, हर वर्ग का समावेश भी है। हम इस बजट में जिन सिद्धांतों को लेकर चले हैं वो हैं ग्रोथ के लिए नए अवसरों, नई संभावनाओं का विस्तार करना, युवाओं के लिए नए अवसरों का निर्माण करना, मानव संसाधन को एक नया आयाम देना, इंफ्रास्ट्रक्चर निर्माण के लिए नए नए क्षेत्रों को विकसित करना, आधुनिकता की तरफ आगे बढ़ना, नए सुधार लाना। नव्या कृषी कायद्यांद्वारे हमीभाव आणि बाजार समित्या बंद करणार असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण करणाऱ्या विरोधकांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले। भारताचं जे शेतीचं क्षेत्र आहे, कृषीचं क्षेत्र आहे, या क्षेत्रातली आर्थिक तरतूद ही 2013-14च्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये 5 पटीने वाढली आहे। 5 पटीने 13-14ला जी काही आर्थिक तरतूद होती त्याच्या तुलनेत 5 पटीने वाढलेली आपल्याला आर्थिक तरतूद दिसते। एवढंच नाही तर जे लोक हे सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार आहे असं म्हणत होते, त्यांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे। याचं कारण या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्याकरता मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्थेची उपलब्धता करून दिलेली आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या बजेटवर निशाणा साधलाय। निवडणुका आहेत म्हणून निधी वाटप होत आहे का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला। देशाला सातत्यानं देण्याची दानत दाखवलेली आहे, पण महाराष्ट्रावर मात्र कायम अन्याय होत आहे। अन्याय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे कोणी पाहत नाही। आता हे आकडे वगैरे मांडतात अर्थमंत्री आपल्या, त्या आकड्यात काय आम्हाला फार पडायचं नाही आहे। नागपूरला तर मेट्रोचं काम चालूच आहे, नाशिकला त्या संदर्भात एक अभ्यास सुरू आहे, पण मुळात मुंबईची मेट्रो आपण का ढकलून ठेवली आहे ते बोला। तुम्हीच केंद्रानंच ना, केंद्राची जमीन आहे, केंद्राची जमीन आहे, तेव्हा वरून मंगळावरून आणली आहे का केंद्राची जमीन महाराष्ट्रामध्ये, का चंद्रावरून आणली आहे? और आमचीच जमीन आहे, ही मेट्रो सुरू करून द्या ना आम्हाला। उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमधील लघु उद्योजकांनी अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। लॉकडाऊनमुळे अनेक लघु उद्योग डबघाईला आलेले आहेत। याविषयी पिंपरीमधील उद्योजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी।
गोविंदराव, खरं तर मागण्या केल्या होत्या, अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या, तसं काही दिसतंय का? उभारी येईल आपल्या क्षेत्राला? नाही, उभारी येण्याची शक्यता कमी वाटते, कारण सरकार घेण्याच्या मागे आहे, देण्याच्या बाबतीत त्यांनी फार मोठी कंजूसी केली आहे. आम्ही मागणी केली होती की इंधन हे GSTच्या कक्षेत आणा, अन्यथा त्याच्यावर जी एक्साईज ड्युटी अडचण असेल तर एक्साईज ड्युटी कमी करा. पण ही आमची जी रक्ताभिसरण संस्था आहे त्याच्यावरच त्यांनी काही केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आम्हाला महावितरणचं आम्ही सांगितलं होतं की विजेचे दर कमी करा, विजेचं दर दरवर्षी वाढणारे कमी करा. त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आम्ही महाभयंकर रोगातून बाहेर पडलेलो आहोत, तेव्हा आम्हाला सूट द्या, सवलती द्या. ते काही केलं नाही. प्रायव्हेटायझेशन केलं, पण ते कितपत कधी होतं आहे आणि त्याची अंमलबजावणी कधी होणार या बाबतीत आम्ही आहोत. त्याच्यामुळं मज्जा संस्था आणि रक्ताभिसरण संस्था याच्यावरच चांगला परिणाम होणार नाही असं या बजेटमुळे आम्हाला वाटत दिसतंय. परंतु भाऊ, तुम्ही जर एकंदरीत बघितले तर तुम्ही म्हणताय की बचावात्मक हे सगळं बजेट आहे, पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं बजेट आहे. महाराष्ट्र हा दिल्लीला किंवा देशाला सर्वात जास्त टॅक्स रूपानं कर्ज म्हणजे पैसे देणारा आहे, पण त्याच्या पद्धतीनं रिटर्न महाराष्ट्राला कुठेही काही त्या पद्धतीनं मिळालं नाही. उलटं महाराष्ट्रावर या बजेटमध्ये संपूर्ण अन्याय करण्यात आलेला आहे. तोंडाला पाणी पुसले म्हणतात. काय अपेक्षा होती बजेटकडनं तुमची उद्योजक, लघु उद्योजक? सर, ॲक्च्युली GSTचे जे दर आहेत ते त्यांनी कमी करायला पाहिजे. अर्थात GSTचे दर कमी करणं अपेक्षित होतं, पण जसं आपण म्हणालात की रिस्क घेतली नाही असं दिसतंय. काय परिणाम होईल, काय अपेक्षित होतं? तसं जर झालं असतं तर आणखी अर्थव्यवस्था मजबूत झाली असती का? बाजारात पैसा खेळला असता का? एकंदर दिसतंय की मोठमोठ्या योजना, सडका ज्या आहेत किंवा मूलभूत सुविधा बनवण्यावर भर दिल्याचं दिसतंय, परंतु आणखी काय अपेक्षा होत्या? उद्योजक आणि जो रोजगार निर्मिती आहे तिथे काही दिलासा दिसतो? नाही, निश्चितपणे ह्या योजना सत्यात किती, प्रत्यक्षात किती उतरतात हा ह्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्या सगळ्या ह्या योजना ज्या मोठ्या जाहीर केलेल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग जे ते करणार आहेत, तर याचा मोठ्या कॉर्पोरेट्सला निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. 15 वर्षानंतरच्या ज्या गाड्या स्क्रॅप करायला, त्यामुळे कदाचित ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला थोडीशी चालना मिळेल, कारण फक्त त्यांनी ती इम्प्लिमेंट करून ती रोल आउट व्हायला पाहिजे, कारण ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कदाचित ट्रक्स आणि बाकी कार सेगमेंटमध्ये त्याची डिमांड वाढेल. आणि अर्थातच स्क्रॅप पॉलिसी जी आहे त्याचं स्वागत आहे, टॅक्सेशनच्या स्लॅब वाढवले त्याचंही स्वागत आहे. मात्र एकंदरच कोरोनाच्या काळामध्ये अनेक उद्योजक जे आहेत ते डबघाईला आलेले आहेत आणि त्याचबरोबर बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात आहे. या अनुषंगाने काहीतरी भरीव तरतूद करणं या सगळ्या लघुउद्योजकांना अपेक्षित होतं आणि ती मात्र अपेक्षा पूर्ण झाली नसल्यामुळे काही खुशी काही गम अशा पद्धतीचं ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उद्योजकतातून इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. व्हिडिओ भानुदास शिवराळसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आजच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राकरता काही घोषणा करण्यात आल्या, यावर शेतकरी नेत्यांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिल्या त्या बघूयात. पोकळ दावे आणि दाव्यांचे बुडबुडे याच्याशिवाय या बजेटमध्ये काहीच नाही. शेती क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः घसरलीला लागलेली होती आणि त्याला ज्या पद्धतीनं शेषनागानं पृथ्वीला सावरलेलं होतं त्या पद्धतीनं कृषी क्षेत्रानं टेकू दिला, आधार दिला आणि कुठेतरी अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली. पण त्या कृषी क्षेत्राला काय मिळाला? एक मोठा भोपळा. फक्त दावे. 16,000 कोटीचे कृषी कर्जाची तरतूद केली. ती आधीही केलेली होती, त्याच्या आधीच्या सरकारनेही केलेली होती. हा कॉर्पोरेट घराण्यांना हे क्षेत्र बहाल करण्याच्या इच्छेनेच दिलेला आहे. आजचा जो अर्थसंकल्प मांडला त्यात सुद्धा या क्षेत्रामध्ये मजबूत अशा प्रकारची आर्थिक गुंतवणूक सरकारच्या वतीनं होणार नाही हेच स्पष्ट झालेलं आहे. ही सगळी गुंतवणूक कॉर्पोरेट घराण्यांनी करावी आणि त्या बदल्यात अमाप असा नफा त्यांनी कमावा अशा प्रकारचा संदेश हा या अर्थसंकल्पाने दिलेला आहे. शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही पैसा खर्च करणार नाही असाच मनोदय या निमित्ताने एक प्रकारे सरकारने व्यक्त केलेला आहे. बाजार समित्यांच्यासाठी सुद्धा आमच्या मनात प्रेम आहे हे निर्मला सीतारामने दाखवून दिलेलं की याच्यामध्ये केवळ ही तरतूद 10,000 कोटीची आहे, ही अत्यंत अपुरी आहे आणि ही देताना बाजार समित्यांच्या मार्फत द्यायचं त्यांनी जाहीर केलेलं आहे.
त्यामुळे याच्यातनं काही फार शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असं दिसत नाही आहे. आणि ही आर्थिक मदत जी आहे ही केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न आहे. आणि हे सांगतायत की या सगळ्या सुविधा जागतिक दर्जाच्या होणार आहेत, 5 बंदरांचा आम्ही विकास करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आज नागपूर आणि नाशिक मेट्रो करता भरीव तरतूद करण्यात आली. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या फेजसाठी 5,976 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नागपूरच्या नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांनी. आपल्यासोबत काही नागपूरचे नागरिक आहेत, त्यांना विचारू. सर, काय सांगाल? आज देशाचा अर्थसंकल्प मंजूर झालेला आहे. त्यात असं टी व्हीवर आणि जर समजलं की 5,976 कोटी नागपूर मेट्रोसाठी देशाचे संकल्पात हा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल मी अभिनंदन करतो. नागपूर ते हिंगणा, नागपूर ते बुटीबोरी, नागपूर ते कामठी हा असा प्रस्तावित मार्ग होण्याकरता नागपूरच्या मेट्रो करता 5,976 कोटी देशाचे परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नांनी हे निधी मंजूर झाला. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि सीतारामन यांचंही अभिनंदन करतो. कारण याच्यामुळे सर्व नागरिकांना आणि गरीब लोकांना, कास्तकारांना आणि ग्रामीण लोकांना याचा फायदा होणार आहे. किसानपासून वापे बेरोजगारांना, त्यानंतर इथले जे शिक्षण संस्थाचे वापे जे विद्यार्थी आहे सगळ्यांना फायदा होणार आहे. व्यापाऱ्याला फायदा होणार आहे. आज नागपूर नाही का देशाच्या नाही पूर्ण विश्वाच्या नाही का जगामध्ये नाही का सुंदर शहर बनलेलं आहे. आज नागपूर वापे पाहण्यासारखं झालेलं आहे फक्त हे सरकारच्यामुळे. धन्यवाद. सर, तुम्ही काय सांगाल का? मला वाटते हे लॉलीपॉप आहे. हे एवढं मोठं लॉलीपॉप नागपूर शहराला देण्यात आलं 6,000 कोटीचं. हे दुर्दैव आहे की महानगरपालिकेला पैसा नाही. नागपूर ते शांतीनगर कामठीला जायला रस्ता रेल्वे क्रॉसिंग नसता 50 लाख रुपये तिथं खर्च करून अगर डबल क्रॉसिंग केली तर लोकांना यायला जायला सोय. हे एवढा मोठा लॉलीपॉप मेट्रोला देऊन हे दुर्दैव आहे नागपूरचं की महानगरपालिकेपाशी पैसा नाही आहे आणि एक प्रायव्हेट संस्थेला मेट्रोला एवढे पैसे देऊन हे स्वतः मला तर असं काळजी वाटते की नागपूर कुठं चाललं बा. एवढेच बोलतो मी. आता पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या आहेत तर इकॉनॉमिकली पण मेट्रो हे खूप सोयीचं होईल सगळ्यांना. तुम्ही एक महिला आहे, तुम्ही काय सांगाल, काय फायदा होणार? सर, हे निधी जे मान्य केली आहे सरकारने महानगरपालिकाला ते खूप छान झालं आहे. कारण की मेट्रोची गरज नागपूरला आहे आणि जसं जसं हे जनसंख्या वाढत आहे तो मेट्रोची खूप गरज आहे आणि लोकांना येण्या जाण्यामध्ये खूप सुविधा होणार आहे आणि लोकांचा खूप वेळ वाचणार आहे. ट्रॅफिकचं काम जे ट्रॅफिक खूप जास्त झालं आहे नागपूरमध्ये ते पण कमी होणार आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगलं हे म्हणजे एक तुम्ही म्हणाल की खूप चांगलं हे लोकांनी पूर्ण कार्यक्रम केलेला आहे. काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? फायदा तर खूप होईल सर, कारण का आता मेट्रो पूर्णपणे सुरू नाही झाली तरी खूप सारे लोक फायदा उचलत आहेत. आपलं वेळ ट्रॅफिक कमी होणार, इकडून जाणं येणं होईल तर बऱ्याच म्हणजे गोष्टी आहे जे सुधार होणार आहे ज्याच्या. इथल्या नागरिकांचं खुशीचं वातावरण आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नागपूरच्या मेट्रोसाठी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. खरं नागपूर आणि पुण्यामध्ये लवकरात लवकर मेट्रो सुरू व्हावी अशी मागणी होते आहे. नाशिकमध्ये सुद्धा म्हणजे नागपूर पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा मेट्रो सुरू व्हावी अशी मागणी होती आणि त्याकरता भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्प सादर झाला त्यानंतर एक्सक्लुझिव्हली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या न्यूज 18 नेटवर्कवर, न्यूज 18 लोकमतवर बोलणार आहेत. नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधतील. एक्सक्लुझिव्ह मुलाखत, सगळ्यात पहिली बजेट नंतरची एक्सक्लुझिव्ह मुलाखत आपण काही क्षणामध्ये न्यूज 18 लोकमतवर बघणार आहात. नेटवर्क 18च्या सगळ्या वाहिन्यांवर बघणार आहात. नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी त्यांच्याशी संवाद साधतील. या बजेट संदर्भात अनेक क्रिया प्रतिक्रिया विरोध व्यक्त होतो आहे. आपण थेट प्रक्षेपण In an exclusive interview with Network 18, the first that she is giving to a private channel after her budget speech. The markets have given her a huge thumbs up with the Sensex bouncing 2,200 points. It is the highest bounce in absolute terms ever and a 5% jump is the highest in 22 years. Let's go straight to her with our questions. Nirmala ji, it has been a really, really tough year for you, but I think you have every reason to smile today. As I was saying, the Sensex has really bounced 2,200 points. Did you really expect this and how do you feel? No, I still have not even
seen what kind of reactions are coming up, because after the presenting of the budget, I'm moving from one to another in terms of meeting people and giving television and news media, print media interviews. So I've actually not followed what is the development either in the markets or anywhere else. I hope the intention of 2 or 3 major points which have come across in the budget is well understood and well received. And if it is being received, I'll be happy, because after all, we want the country to understand the intent of this government. It has been a tough year. You know, you've presented this budget in the backdrop of a once-in-a-century pandemic, you know, and also with a highly aggressive neighbor, you know, external aggression from China. What were you really thinking about when you were framing this budget? One thing was clear. If I had more resources to give, I would have given it to the people as much as we can. But we hadn't that kind of a comfort. We didn't have it then, we don't have it yet. We soon can hope to have it. And also the fact that even during the pandemic, the small amounts that we gave to some people only, not to very many, were partly also kept aside, and I don't blame anybody for it. Kept aside, saved for probably rainy days, because the uncertainty is such. So the question of giving money to people so that immediately demand push will happen, and through that people will be expected to spend, also had a question with it, saying will they spend or will they keep it aside for rainy days. Also, spending will result in immediate demand increases, no doubt, possibly if they spend, but will it be a meaningful trigger for a virtuous cycle to be triggered off? Unless that spending happens in those sectors where the multiplier will work, there's no point in spending in areas which the multipliers are, where the multipliers are weak. That is why we have taken this route of qualitative expenditure, capex through infrastructure building, capex for health, so that you bring in such infrastructure and such facility for health, and there take an approach of holistic health, and then look at agriculture. And that is why we have gone through this route. So that is one side of the story, and the other, I certainly didn't want to fund this whole operation through taxation. By increasing tax, getting the money and then spending is not something which any of us even put on the table for consideration. So that is why I have made provision for large borrowings with the tax buoyancy kept at a very conservative level, and with disinvestment, asset monetization and improved GST collection. I hope we'll be looking at better ways of handling our finances. In many ways, the economic survey was a harbinger of things to come. You know, your government is finally now going for aggressive growth without so much worrying about what the fiscal hawks would say. You know, for a government which has been fiscally prudent and conservative, do you think this is some kind of a U-turn or a turning point in the way you look at the future? No, I don't, because it is one thing to be conservative and fiscally prudent, and at normal times. Even now, if you notice, when people kept telling, oh, print money, you spend, you have to spend. And I also made a conscious statement that if I don't spend now, I will only be postponing the growth, and I have to spend. That is clearly a conscious statement that I made. So given the situation that we are in, the stimulus was absolutely necessary. Quality expenditure is what we were looking for, and that is why when we've decided and when we've taken a call, I'm sure that because of the way in which we have designed it, and also monitoring the qualitative expenditure that we are planning, it will definitely give us that required multiplier for the economy. And once the economy is into that virtuous cycle, income generation, revenue generation, and all of that will fall in place. So your fiscal prudence is still intact, and that is why I've given you a glide path. Right.
because I'm confident that this year I might have gone that far, but I can rein that back in. But 4.5% in 25-26, given that we were hovering between 3 and 3.5 in the last couple of years, before the pandemic. That's true, but the pandemic and its impact is something which we'll have to keep in mind for the duration it is going to take for it to come back to that kind of a buoyancy, for that level of growth. And I can't be overestimating the economy, and I don't think the economy is in a position to even heat or overheat. Those fears are not at all there, and therefore I have to give it a reasonable time, and I didn't grudge that. Nirmala ji, by now we know what the government thinks of rating agencies like Moody's and Standard & Poor, of them being noisy, opaque and biased. But do you still feel that there could be a threat of a ratings downgrade, and how does that bother you, or if at all? Let me put it this way. I don't want to say I'm not bothered. At the same time, I didn't let it bother me, because otherwise, even during the pandemic, a lot of people kept asking me, is the rating agency worry stopping you from spending? Now I am spending. Yes. So then or now, it is not that bother. But of course, by giving a glide path, by restraining too long, like the way in 2008, it was left open and there was no closing the doors. Yes. And as a result, you had all the taper tantrums, and the economy was still going through a big difficulty. Yeah. We've learned lessons from that, and therefore I'm confident this will be appreciated by people who are discerning on these matters. Let's go to some of the big bang announcements first. Here execution, as everyone is saying, will obviously be the key. Your sort of privatization drive almost has a Margaret Thatcher sort of ring around it. Fairly, good in intent, bold in intent, but execution will be key. For instance, I think the figure of 1.75 lakh crore is what we would have achieved. We would have in fact achieved 2,10,000 crore going by earlier estimates this year, but we scaled that down. Now the point is, how are we to be sure that this will definitely be achieved in the coming year? Because I think, to be fair, the estimate made in July 2019, I wouldn't want to say it was an overestimate. We expected to do that much, but of course the economy slowed down. But of course the economy's difficulties in terms of demand slowing down, stock market also being tepid, it wouldn't have been right for me to say, oh no, but I've said it in budget, I have to sell it come what may. That wouldn't have been the best approach. It's all right, I did give an estimate. I was pulled up saying, oh, you overestimated, you couldn't achieve. The situation was such that the economy at that time was not in a position to receive all these privatization, although I did say it. But I am now also saying, because ultimately when you're using public money, you're selling public assets, can I be no, I've given a commitment, so I have to sell irrespective of what I get out of it? I am answerable to the parliament. I have to make sure that it is sold at a price at which I can stand up with honesty and say, no, I've done the best on the job. So 2 lakhs couldn't be achieved. Now I am sounding conservative. I have to also make sure that these companies are able to catch the eye of the investor or the buyer so that they are sold at a reasonable price. बजेटचा विचार करताना किंवा अर्थसंकल्प मांडताना काय विचार डोक्यात होते या संदर्भातले प्रश्न नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी विचारता आहेत आणि निर्मला सीतारामन उत्तर देत आहेत. आमच्या इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही वृत्तवाहिन्या CNN न्यूज 18 आणि न्यूज 18 इंडिया या दोन्ही ठिकाणी लाईव्ह निर्मला सीतारामन यांची मुलाखत आपण पाहू शकणार आहात. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.